नमस्कार. आम्ही आज इथे बालाजी डाकोरे, ज्ञानेश्वर डाकोरे, तसेच त्यांचे बंधू कृष्णा डाकोरे, पुढे नंतर महानंद डाकोरे ताई, पुन्हा वर्षा डाकोरे ताई आणि अश्विनी यांच्या आज शेतावर आलेलो आहोत. आजचा व्हिडिओ करण्याचा हेतू आहे की यांनी इथे छान एकदम असं निशिगंधाची फुलशेती इथे आपण पाहत असाल ह्या व्हिडिओमध्ये की दिसत आहे. आणि याचं मार्गदर्शन सर्व मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीच्या मार्फत झालेलं आहे. तर आज माझ्यासोबत आहेत आमच्या कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठशास्त्र प्रमुख डॉक्टर देविकांत देशमुख सर, त्यानंतर प्राध्यापक माणिक कल्याणकर सर जे की पीक संरक्षण तज्ज्ञ आहेत, त्यानंतर डॉक्टर महेश आंबोरे सर जे की पशुवैद्यक तज्ज्ञ आहेत, त्यानंतर माझ्यासोबत आहेत अलका पोळे मॅडम ज्या की ग्रहविज्ञान तज्ज्ञ आहे, आणि मी स्वतः डॉक्टर अमिता क्षत्रिय कृषी विस्तार तज्ज्ञ. तर आज आम्ही हे सर्व शास्त्रज्ञ यांची पूर्ण फुलशेती ही नसून इथे त्यांनी विविध असे नवीन प्रयोग केलेले आहेत. जसे की इथे टॅपिओका म्हणजे साबुदाण्याचं झाड पण आहे, विविध फळझाडं पण आहे, त्याच्यामध्ये पपई असेल, पेरू असेल, परत नंतर बदाम असेल आणि आंबा असेल, पुन्हा चिक्कू, जांभळ अशी विविध प्रकारचे फळं सुद्धा त्यांनी लावलेले आहेत. काही बांधावर सुद्धा त्यांनी पपईची झाडं लावलेली आहेत. आणि त्याच्याबरोबर त्यांच्या कुक्कुट म्हणजे काही कोंबड्या पण आहेत आणि म्हशी आहेत, गायी आहेत. असं वैविध्यपूर्ण त्यांनी ही शेती इथे ढोकी जे की नांदेड तालुक्यातलं गाव आहे आणि कृषी विज्ञान केंद्रापासून अगदी 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. तर अशी ही त्यांनी संयुक्त कुटुंब ते आहेत आणि त्यांनी ही सगळ्यांची मेहनत या शेतीमधून आपल्याला दिसून येते. तर मी आता यानंतर डॉक्टर देविकांत देशमुख सरांना विनंती करते की त्यांनी थोडक्यात आपला जो आजचा हा व्हिडिओ बनवण्याचा जो काही हेतू आहे त्याच्याबद्दल थोडक्यात सांगावं. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आमचे कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीची सर्व टीम ढोकी या प्रक्षेत्रावर आलेली आहे. आणि मित्र, आपल्यासोबत ही गोष्ट शेअर करताना सर्व भारतातल्या शेतकऱ्यांना मला आनंद होत आहे, कारण आम्ही ज्या प्रक्षेत्रावर आज उभा राहिलो सर्व टीम, या शेतकऱ्यानं अतिशय मेहनतीनं चिकाटीनं फुलशेतीचा नवीन प्रयोग, एक निशिगंधाच्या नवीन जातीचा अर्क प्रज्वलचा यशस्वी प्रयोग नांदेडमध्ये पहिल्यांदा केला. ते आमचे डाकोरे मामा आणि त्यांचं संयुक्त कुटुंबित आहे. या शेतीमध्ये पाऊल टाकल्यानंतर आम्हाला जे जाणवलं की आज आपण जे बांधावरील फळझाडे म्हणतो लागवड, तर बऱ्याचशा वर्षापासून आपण बघता की मागा वृक्ष आहे मोठा आंब्याचा, तर यांच्या आईवडिलांनं ते वृक्षाची स्थापना केली, लागवड केली, तो मोठा आता वटवृक्ष झाला आहे. आणि तिथूनच प्रेरणा घेऊन या डाकोरे दाम्पत्यानं प्रत्येक जमिनीचा इंच न इंच भाग अतिशय काटेकोरपणे वापरून सर्व आपण बघाल की सगळ्या बांधावरती फळबागची लागवड केलीत. आंबा आहे, मोसंबी आहे, चिक्कू आहे, शेवगा आहे, सीताफळ आहे, रामफळ आहे, नाविन्यपूर्ण प्रयोग म्हणून साबुदाण्याचे सुद्धा झाडं लावलेली आहेत. सूरजकंद म्हणून जे औषधी वनस्पती खाण्यासाठी वापरतो त्याचे आहेत. पुन्हा लिंबू आहे, सोबतच कुक्कुटपालन त्यांनी केलेलं आहे. तर असे नाविन्यपूर्ण प्रयोग करून ते जेव्हा कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीच्या संपर्कात आले तर एक निशिगंधाची स्थानिक जात ते लावत होते. बऱ्याचशा आता मावशीला सुद्धा फुलांची आवड आहे, सासू सासऱ्यापासून ते मुलाखतीमध्ये सुद्धा सांगतील. आणि हा प्रयोग अर्क प्रज्वल नावाचं निशिगंध तिथला पहिला प्रयोग त्यांनी केला आणि चांगल्या पद्धतीनं बाजार भाव त्यांना सुद्धा भेटत आहे. त्या फुलाला चांगला सुगंध आहे, सुवास आहे. आणि कृषी विज्ञान केंद्र पोखर्णी नांदेडने जो पहिला प्रयोग भारतातला अर्करक्षक टोमॅटोचा केला, त्यानंतर यशस्वी प्रयोग या फुलाचा या डाकोरे दाम्पत्यानं केलं. मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. आणि नाविन्यपूर्ण 2 असे जे मुद्दे आम्हाला आवडले की बांधावरची फळबाग लागवड आणि शेतीला पूरक जोडधंद्याची साथ, फुलशेती सोबत ऊस, हळद या सगळ्या पिकाची लागवड करून एकही इंच आपण बघाल ठिबक सिंचनवर पूर्ण शेती आहे, गोटा आहे आणि एक सुद्धा इंच जमीन त्यांची पडीत नाहीये. स्वतः हे कुटुंब 24 तास 12 महिने 365 दिवस या शेतात राबतं आणि एक चांगले कृषीतील भगीरथ ज्याला आपण खऱ्या अर्थानं म्हणतो ते हे कुटुंब आहे. तर आपण सविस्तर त्यांची मुलाखत पाहूया. त्या सगळ्या डाकोरे कुटुंबाचे मी कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद.